जीवनेच्या काठी संजीवन योगी, संजीवन योगी. श्री गणेशाचे भक्त मोरया गोसावी, श्री गणेशाचे भक्त मोरया गोसावी, श्री गणेशाचे भक्त मोरया गोसावी, मोरया गोसावी. भव दुःख हारी, भव दुःख हारी, भव दुःख हारी, उभा मोक्षद्वारी. भव दुःख हारी, उभा मोक्षद्वारी. दीनांच्या उद्धारा जन्मा ये, जन्मा ये. श्री गणेशाचे भक्त मोरया गोसावी, मोरया गोसावी. रसिको नमस्कार. गेल्या काही आठवड्यापासून आपण महान गणेश भक्त मोरया गोसाई यांच्या जीवनावर आधारित गणेश भक्त योगी श्री मोरया गोसाई ही मालिका पाहत आहात. या गणेश उत्सवाचे औचित्य साधून आणि आमच्या असंख्य दर्शकांच्या विनंतीला मान देऊन आमचा हा विशेष भाग आम्ही आपणासाठी सादर करीत आहोत. रसिको, ऐन गणेश उत्सवात अष्टविनायकाचे प्रत्यक्ष दर्शन आज आपल्याला अगदी घर बसल्या मिळणार आहे. हा एक अपूर्व योगायोगच नाही का? भाव भक्तीची शिदोरी घेऊन लगबग लगबग जाऊया. भाव भक्तीची शिदोरी घेऊन लगबग लगबग जाऊया. याची देही याची डोळा अष्टविनायक पाहूया. याची देही याची डोळा अष्टविनायक पाहूया. मोरया मोरया मयुरेश्वर तू मोरया. मोरया मोरया मयुरेश्वर तू मोरया. मोरगावचा मोरेश्वर हा वसला भव्य मंदिरी. मोरगावचा मोरेश्वर हा वसला भव्य मंदिरी. प्रसाद मोदक करात घेऊन मूषक दिसतो दारी. मूषक दिसतो दारी. उत्तराभिमुख मयुरेश्वर हा. उत्तराभिमुख मयुरेश्वर हा. नेत्र नाभितून हिरे जडविले, हिरे जडविले. मस्तकावरी नागराज हे ओंकाराचे ध्यान लागले. ओंकाराचे ध्यान लागले. कल्पतरूची प्रसन्न छाया सुख शांती ही मागूया. कल्पतरूची प्रसन्न छाया सुख शांती ही मागूया. याची देही याची डोळा अष्टविनायक पाहूया. मोरया मोरया मयुरेश्वर तू मोरया. मोरया मोरया मयुरेश्वर तू मोरया. महासाधू मोरया गोसाई हे गणेशाचे निस्सीम भक्त होते. त्यांना भगवान गणेशाचा प्रत्यक्ष अवतारच मानण्यात येते. वयाच्या 25व्या वर्षी त्यांनी अष्टविनायकाची यात्रा केली होती, कारण त्यांना गणेश संप्रदायाची पुनर्स्थापना करायची होती. आपल्या कृतीतून सामान्य जनतेला दाखवून द्यायचे होते की धाडसाने तुम्ही एक पाऊल पुढे टाका, परमेश्वर अखंड तुमच्या पाठीशी उभा आहे. श्री विष्णूची कार्यसिद्धी केली तयाने असे.
भक्ताने एक पाऊल पुढे टाकायचा अवकाश परमेश्वर त्याला पटकन लहान लेकरासारखा उचलून घेतो. म्हणूनच भगवंताची निस्सीम आराधना करणाऱ्या बल्लाळ नामक आपल्या बालभक्तासाठी गणेशाला पाली गावात बल्लाळेश्वर रूपात प्रगट व्हावं लागलं. पाली गावी बल्लाळेश्वर नामामधुनी रंगूया, नामामधुनी रंगूया. मोरया मोरया बल्लाळेश्वर मोरया, मोरया मोरया बल्लाळेश्वर मोरया. अनुदिन चिंतन नाम गजानन बालयोगी करीतसे. अनुदिन चिंतन नाम गजानन बालयोगी करीतसे. तपपूर्तीचा प्रसाद म्हणून पाली ग्रामी प्रभू वसे. पाली ग्रामी प्रभू वसे. भक्तीचा हा अगाध महिमा, भक्तीचा हा अगाध महिमा. बल्लाळेश्वर पावन नाम रवी किरणांचे नित्य निरांजन. चिरे बंदी हे सुंदर धाम, चिरे बंदी हे सुंदर धाम. पूर्वाभिमुख डावी शुंडा, पूर्वाभिमुख डावी शुंडा. रत्न जडित नयनी करुणा, रत्न जडित नयनी करुणा. रिद्धी सिद्धी ही ढाळीत चवऱ्या. मूषक सन्निध प्रभु चरणा, मूषक सन्निध प्रभु चरणा. त्या चरणाचे तीर्थ घेऊनी गजर करूया मोरया. मोरया मोरया बल्लाळेश्वर मोरया, मोरया मोरया बल्लाळेश्वर मोरया. भगवत भक्ताला आसपासच्या जनसामान्यांची दुःख दूर करण्यासाठी आपण सर्वथा असमर्थ आहोत ह्या जाणीवेने तो सर्वव्यापी परमेश्वराची मदत मागतो. गाणपत्य संप्रदायाचा आद्य समजल्या जाणाऱ्या गुरुस्मद या भक्तासाठी गणेश महड गावी प्रगटले ते यासाठी. वरद विनायक नाम घेऊनी, वरद विनायक नाम घेऊनी, कर भक्तीने जोडूया. मोरया मोरया वरद विनायक मोरया, मोरया मोरया वरद विनायक मोरया. ऋषी मुनींच्या मानसी वरद विनायक वसला. ऋषी मुनींच्या मानसी वरद विनायक वसला. महड गावीचा सुंदर परिसर तीर्थ होऊनी गेला, तीर्थ होऊनी गेला. मोरया मोरया वरद विनायक मोरया, मोरया मोरया वरद विनायक मोरया. पूर्वाभिमुख मूर्ती साजिरी, पूर्वाभिमुख मूर्ती साजिरी. नक्षीदार सिंहासनी, चार दिशांना पाषाणी. गज कळस कळा कांचनी, कळस कळा कांचनी. आयुष्याचे झाले सार्थक झाले, आयुष्याचे झाले सार्थक. जन्म सफल झाला, वरद विनायक देखिला जन्म सफल झाला, जन्म सफल झाला, जन्म सफल झाला. महासाधू मोरया गोसावींना मनाच्या चंचलतेचा प्रश्न कधीच भेडसावला नाही. त्यांचा जन्मच एका प्रगत अवस्थेत झाला होता.
पुढे गोसावींनी थेऊरला खूप काळपर्यंत साधना केली. अष्टसिद्धीची प्राप्ती त्यांना इथेच झाली. अंतरंगिया रंग कृपेचा अष्टांगे त्या वंदुया. श्री चिंतामणी थेऊर ग्रामी तेजलोचनी उजळूया. आलो थेऊरी थेऊरी, आलो थेऊरी थेऊरी, चिंतामणीच्या मंदिरी. चिंतामनाची हारी तो कृपा दाटली गाभारी. आलो थेऊरी थेऊरी. ब्रह्मदेवाला इथेच लाभली हो कृपा सिद्धी. चिंतामणीच्या प्रसादे सौख्य अनंत अनादी. भव्य रेखीव मंदिर शोभे कळस सुंदर. पूर्वाभिमुख वदन मांडी आसन घालून. आलो थेऊरी थेऊरी. नामतयाचे स्मरता व्याघ्र चिंतेचे विरती. श्री मोरया गोसावी जीवा भावाने पूजिती. आलो थेऊरी थेऊरी, चिंतामणीच्या मंदिरी. आलो थेऊरी थेऊरी, चिंतामणीच्या मंदिरी. आलो थेऊरी थेऊरी. लेण्याद्रीच्या गुहेमध्ये अखंड 12 वर्ष तप करून पार्वतीने श्री गणेशरूपी प्रेमाला प्रसवले. असे म्हणतात की ही गुहा आजच्या गणेश मूर्तीच्या पाठीमागे आहे. वाट अत्यंत बिकट आहे. आजवर तिथे कोणीही जाऊ शकलेले नाही. भावुकता हृदयात घेऊनी गडलेण्याद्री गाठूया. श्रीगिरिजात्मक वसला तेथे महिमा सुरात गाऊया. बिकट वाट ही वळणाची एक एक पायरी चढू. जरा घेऊनी विश्रांती नाम गजानन स्मरू. नाम गजानन स्मरू. मोरया मोरया, श्रीगिरिजात्मक मोरया. श्रीगिरिजात्मक रूपाने गिरिजेची प्रार्थना फळे. मनोकामना साधाया आता आपुला इथे जुळे. आता आपुला इथे जुळे. दैत्याच्या संहाराने सुख शांती तू दिली जगा. लेण्याद्रीचा गिरिजात्मक हा शतजन्मी सोयरा सगा. शतजन्मी सोयरा सगा. सभामंडपी पाषाणी स्तंभ कोरले नक्षीचे. नयन मनोहर लेणे हे निधान अवघ्या भक्तांचे. निधान अवघ्या भक्तांचे. मोरया मोरया, श्रीगिरिजात्मक मोरया. मोरया मोरया, श्रीगिरिजात्मक मोरया. मनाला प्रकाशमय दिव्य अवस्था प्राप्त करून घ्यायची आहे. शरीराला अधिकाधिक स्वयंपूर्ण बनवायचे आहे. तरच त्यात दिव्यत्व प्रगट होईल. आणि त्यासाठी ही विघ्ने दूर करणाऱ्या ओझरच्या विघ्नहारी विघ्नहर्त्यास अनन्य भावे शरण जायला हवे. भक्ती फुलांची ओंजळ घेऊन पुढती पाऊल टाकूया. ओझर ग्रामी चला जाऊनी विघ्नेश्वरास भेटूया. विघ्नहराया सकल जगाचे प्रगट
प्रकटे विघ्नेश्वर विघ्नासुरा सहज जिंकुनी वसलासे लंबोदर ओझर गावी नित्य चिंतनी रमतात जे भक्त त्यास लाभती सकल ही सिद्धी होतात भवमुक्त मानी साजे चार दिशाना गाभाऱ्यातूनी शोभती देवांचे राजे शोभती देवांचे राजे पूर्वाभिमुख विघ्नेश्वराला हृदय मंदिरी ठेवू हृदय मंदिरी ठेवू नाम घेऊनी मंगलमूर्ती सुखाचा कळस पाहू सुखाचा कळस पाहू ओझर गावी नित्य चिंतनी रमतात जे भक्त त्यास लाभती सकल ही सिद्धी होतात भवमुक्त होतात भवमुक्त भक्ताने मन शरीराला जिंकले, पण भक्ताला त्यातही रममान होऊन चालत नाही. त्याचाही त्याग करून त्याला परमेश्वराप्रती जायचे असते. केवळ सच्चित्त आनंद स्वरूप व्हायचे असते. मोरया गोसावींनी अष्टांगिक यात्रेत हेच साधले. आपल्या जीवनातून त्यांनी सामान्य जनांना कसे जगावे याचा वस्तुपाठ घालून दिला. लागले से ध्यान मन हे उन्मान लागले से ध्यान मन हे उन्मान महागणपती रांजण गावी मूर्ती स्थापिली ही श्री शंकराने त्रिपुरासुर वधिला येथे अरूपाचे रूप मूर्ती ही मोहक लावण्य भक्तीचे सामावले पूर्वाभिमुख जयाचे वदन डावी शुंडा छान रुळतसे रिद्धी सिद्धी जेथे रमल्या कौतुके ध्यान गणेशाचे जागवूया जन्म होई धन्य झालो अनन्य जन्म होई धन्य झालो अनन्य गोसावींचे व्यक्तिमत्व आभाळून मोठे होते. चारद्वार यात्रा, मोरगाव वारी, पदरचना यातून त्यांनी जनसामान्यांच्या मनाची खूप मशागत केली. ज्ञानेश्वराप्रमाणेच त्यांनी पुण्याजवळ चिंचवड येथे संजीवन समाधी घेतली. त्यांच्या वंशात पुढील 7 पिढ्या गणेशाचे वास्तव्य होते. आजही चिंचवडच्या मंदिरात मोरया गोसावींच्या भक्तीचा प्रेमाचा अनुभव भक्तांना नेहमीच येत असतो. अशा या गणेश भक्त योगी श्री मोरया गोसावी यांच्या जीवनावरील ही मालिका येथून पुढे चालूच राहणार आहे. तेव्हा दर गुरुवारी रात्री 10 वाजता व सोमवारी सकाळी 8 वाजता अवश्य पाहत राहा. पवनच्या तीरी चिंचवड ग्रामी काया वाचा मान नामात रमावी. श्री गणेशाचे भक्त मोरया गोसावी मोरया गोसावी. श्री गणेशाचे भक्त
मोरया गोसावी